सूर्यप्रताप फक्त 22 वर्षाचा तरुण होता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला, अभ्यासात हुशार, शिकवणी घेऊन स्वतःचं आणि घराचा खर्च भागवणारा. त्याचं जग फार मोठं नव्हतं. सकाळी कॉलेज, दुपारी ट्युशन, संध्याकाळी मित्र आणि रात्री घर, तेवढंच. त्याच काळात जानकीपुरमच्या आकांक्षा विहार कॉलनीत रत्नादेवी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती विवाहित होती. 30 ते 35 वर्षांची. 2 मुलींची आई होती. तिचा नवरा राजेंद्र जनगणना विभागात कर्मचारी होता. बाहेरून पाहिलं तर सगळं नीटसं, पण घराघरात असतात तशा ताणतणावाच्या रेषा तिथेही होत्या. राजेंद्रला दारू प्यायची सवय होती आणि त्यामुळे घरात नेहमीच वाद होत. तेव्हाच सूर्य त्यांच्या मुलीसाठी रत्नाकडे ट्युशनबद्दल बोलतो आणि रत्ना ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगते. ठीक आहे म्हणत राजेंद्रने मुलींसाठी सूर्याकडेच ट्युशन लावायचं ठरवलं. पण घरी येऊन मुलींना शिकवायचं, त्यांना समजावून सांगायचं हे देखील बजावून सांगितलं. सूर्याला पैशांची गरज होती म्हणून त्याने लगेच होकार दिला आणि त्या दिवसापासून सूर्यप्रताप त्या घरात शिक्षक म्हणून जाऊ लागला. सुरुवातीला तो फक्त मुलींचा सर होता. मुलींच्या वहीत लाल पेनाने दुरुस्त्या करणारा, अभ्यासाचं महत्त्व पटवून सांगणारा. पण हळूहळू तो घरात सगळ्यांच्याच ओळखीचा झाला. रत्ना त्याला सर चहा घेणार का म्हणून विचारू लागली. रत्नाचा हा प्रश्न कधी संवादात बदलला आणि कधी सवयीमध्ये आणि कधी न कळत जवळकीमध्ये. हे दोघांनाही कळलं नाही. सूर्यासाठी रत्ना एक वेगळीच स्त्री होती. ती त्याच्याशी समजूतदारपणे बोलायची, त्याच्या अडचणी ऐकून घ्यायची आणि रत्नासाठी सुद्धा सूर्यप्रताप तिला तिचा आधार वाटू लागला. घरातला तिचा आजारी नवरा जरी उपस्थित असला तरी त्यांच्यात प्रेमाने संवाद नव्हता आणि सूर्यप्रताप त्या पोकळीमध्ये हळूहळू शिरत गेला. सुरुवातीला शब्दांनी आणि नंतर भावनांनी आणि नंतर शरीराने. तिच्या सगळ्याच गरजा आणि त्याच्याही सगळ्याच गरजा एकमेकांपासून पूर्ण व्हायला लागल्या आणि त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. रत्नाच्या नवऱ्याचा आजार, दवाखाना यात देखील सूर्याने तिची खूप मदत केली. पुढे 5 वर्षांनी रत्नाचा नवरा राजेंद्र आजारपणामुळे शेवटी मरण पावला. त्या दिवशी रत्नाच्या आयुष्यातली सगळी सुरक्षा एका क्षणात निघून गेली. समाज, नातेवाईक, सगळ्यांचे प्रश्न. यांना 2 छोट्या मुली आहेत, नवरा तर गेला, पण घर खर्च कसा भागेल? फक्त नवऱ्याच्या पेन्शनमध्ये यांचा. आता राजेंद्राच्या मुलींचं भविष्य काय असेल? पण त्या पूर्ण काळात सूर्यप्रताप रत्नाच्या पाठीशी उभा राहिला. तिच्या मदतीसाठी तो पुढे आला. दोघांच्या वयात बराच अंतर, जवळजवळ 13 ते 14 वर्षांनी रत्ना सूर्यापेक्षा मोठी होती. त्यामुळे कुणाच्याही मनात त्यांच्या नात्याबद्दल संशय देखील आला नाही. नवरा गेल्यावर त्यांचं राहतं घर पण गेलं. तेव्हा रत्नाने सूर्यप्रतापच्या कुटुंबाकडे तिच्यासाठी एखादं घर भाड्यानं शोधून देण्याची विनंती केली. बीबीडी परिसरात त्यांना एक घर मिळालं. तिथे तीच तिच्या मुलींसोबत नवं आयुष्य सुरू झालं. ते घर फक्त भिंतींचं नव्हतं. तिथे रत्ना व सूर्याच्या प्रेमाच्या आठवणी तयार होत होत्या. आता सूर्यप्रतापचा तिथे त्यांच्या नवीन घरात येणं जाणं खूप जास्त वाढलं. रत्नाच्या मुलींचं ट्युशनचं कारण मागे पडलं आणि त्याच रत्नासोबत असणारं अनैतिक नातं सगळ्यांच्या पुढे आलं. कुटुंबियांनी प्रश्न विचारले की तू सतत त्या बाईकडे का जातोस? तुमच्यात काही आहे का? पण सूर्यप्रतापनं नाकारलं. तरीही घरच्यांचा संशय वाढत गेला. सूर्याचं आणि त्या रत्नाचे अनैतिक संबंध असल्याचं त्यांना बाहेरून समजलं आणि त्यांच्या नात्याला सूर्याच्या घरच्यांनी विरोध केला. ती वयानं तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे, ती विधवा आहे, त्यातली त्यात 2 मुलींची आई. हा समाज काय म्हणेल? तुला घरात 3 बहिणी आहेत, तू एकुलता एक मुलगा आहे आमचा. तू जर असं काही केलं तर तुझ्या बहिणींचं पुढे कसं होईल? पण तरीही सूर्यप्रताप त्यांचं काहीच ऐकत नव्हता. घरच्यांनी त्याला स्थळं दाखवायला सुरुवात केली, पण त्याचं मन फक्त रत्नामध्येच अडकलं होतं आणि काहीही करून तो तिला सोडूच शकत नव्हता. त्याला तिची सवय झाली होती. म्हणून चिडूनच फायनली त्यानं त्याच्या आईवडिलांचं घर सोडलं आणि रत्नासोबत तिच्या घरात राहायला गेला. लिव्ह इन मध्ये तिच्यासोबत तो राहू लागला, अगदी नवरा बायकोसारखं. समाजाच्या चौकटी बाहेरचं नातं होतं त्यांचं. सुरुवातीचे काही महिने दोघांसाठीही ठीक होते. दोघांनीही आर्थिक जबाबदाऱ्या वाटून घेतल्या.
रत्नाला तिच्या नवऱ्याची 30,000ची पेन्शन भेटायची. सूर्यप्रतापचाही हातभार लागत, पण हळूहळू तिचा आर्थिक ताण वाढू लागला. जेव्हा रत्नाच्या मुली मोठ्या होत होत्या, त्या मुली लहानपणापासूनच ज्याला सर सर म्हणायच्या, तोच तरुण पुरुष आता त्यांच्याच घरात हक्काने राहत होता. त्या मुलींच्या आईचा तो प्रियकर होता. शेजारच्यांच्या विचित्र नजरा त्यांच्या घरावर होत्या. संशयाच्या नजरेनं लोक रत्नाकडे व तिच्या मोठ्या होत चालणाऱ्या मुलींकडे पाहायचे. मुली मोठ्या झाल्या होत्या म्हणून ही वागणूक त्यांनाही पटत नव्हती. सूर्याचा वागणं त्या मुलींसाठी सुद्धा वेगळं होतं. बरीच वर्ष आता ते दोघंही एकत्र राहत होते. लहान लहान मुली मोठ्या होताना सूर्यानं पाहिल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या नजरेत आता मुलींबद्दल आकर्षण होतं. तो कसल्या न कसल्या पद्धतीनं मुलींना हात लावायचा, त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा. मुली आपल्या आईकडे त्याच्याबद्दल बोलायच्या, पण असं काही नाही, तो तुमच्या वडिलांच्या ठिकाणी आहे, मी त्याला माझा नवरा मानते म्हणत रत्ना आपल्या मुलींना शांत करायची. कारण तिला भीती होती, जर आपला नवरा जसा गेला तसा सूर्य देखील तिला सोडून गेला तर ती पुन्हा एकटी पडेल, तिच्या मुली एकट्या पडतील. आमच्या स्त्रीच्या घरावर पुरुषांचा आधार नसला तर लोक आमच्याकडे वासनेच्या नजरेनं बघतील, म्हणून तिला सूर्य घरात हवा होता. परंतु लोकांची कुजबूज, मुलींच्या मनात आलेला संशय यामुळे रत्नात आणि सूर्यामध्ये भांडणं होऊ लागली. त्यानंतर त्याची बोलण्याची भाषा देखील बदलली. तो चिडचिडा झाला आणि मुलींनी सांगितल्यामुळे त्याच्याबद्दल रत्नाच्या मनात देखील संशय निर्माण झाला. तिची मोठी मुलगी आता 18 वर्षांची झाली होती आणि घरात तरुण पुरुष राहत होता. जर खरंच त्यानं तिच्यासोबत काही केलं तर असे प्रश्न रत्नाला पडायचे आणि त्याचमुळे त्यांच्या घरात भांडणं तर कधी हात उचलणं सगळंच वाढत गेलं. इकडे सूर्यप्रतापचे वडील त्याचं लग्न लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती, पण सूर्यप्रताप मात्र गोंधळलेला होता. रत्ना व तिच्या 2 मुलींना सोडून त्यालाही लग्न करायचं नव्हतं आणि त्यानं स्पष्ट शब्दात आपल्या वडिलांना त्याबद्दल सांगितलं होतं. इकडं घरातील दोन्हीही मुली सूर्यापासून सुरक्षित नव्हत्या. आपण आत्ताशी 33 वर्षांचं आहोत, रत्ना 46 वर्षांची. कुठे तिच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं? तिची 18 वर्षांची मुलगी किती सुंदर दिसते, तिच्यासोबतच नातं ठेवायचं त्यानं मनाशी ठरवलं. तो अगदी त्या लहान होत्या तेव्हापासूनच त्यांना विचित्र स्पर्श करायचा. त्या मुली आपल्या आईकडे सांगायच्या, पण आईने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्या लहान आहेत, त्यांना समजत नाही. सूर्य खूप चांगला आहे, आपल्यावर खरं खरं प्रेम करतो अशीच तिची खात्री होती. पण मुली जशा जशा मोठ्या झाल्या तशा तशा त्या त्याच्याबद्दल वाईटच बोलू लागल्या. तो चांगला नाही, तो आम्हाला इथे इथे स्पर्श करतो, त्याची भावना वाईट आहे, ह्या त्या स्पष्टपणे आईकडे सांगत. आपल्यासाठी, आपल्या मुलींसाठी तो एक आधार आहे म्हणून रत्नाने त्याच्या वाईट कृत्यांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्याही दिवशी रत्ना व तिची छोटी मुलगी आपल्या खोलीत होत्या. रत्नाची मोठी मुलगी कॉलेज करून घरी आली आणि तेव्हाच सूर्यानं तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडत होती, वाचवा वाचवा म्हणत होती आणि नेहमीप्रमाणे तिची आई रत्ना खोलीत शांत होती. पण तिची लहान मुलगी आईकडे विनवण्या करत होती, आपल्या ताईला वाचव, ते सर चांगले नाही, आमच्यावर रोज असले अत्याचार करतात, तुला आमचं खरं का वाटत नाही? आपण त्याच्यासोबत सेफ नाही, आई माझ्या ताईला वाचव. आता मात्र रत्ना मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकली नाही. तिच्यातील आई पण जाग झालं. तिनं किचनमधून चाकू आणला. ती मोठ्या मुलीच्या खोलीत गेली. कसलाही विचार न करता तिनं सूर्यावर रागात वार केले. शब्द संपले, संयम संपला, राग उफाळून आला. एका क्षणात गळ्यावर वार झाला. सूर्यप्रताप जमिनीवर खाली कोसळला आणि त्याचं आयुष्य संपलं. घाबरलेल्या आपल्या मुलींना तिनं जवळ घेतलं. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं म्हणाली. पण आज नंतर तुम्ही सुरक्षित आहात, कुणाचीही वाईट नजर तुमच्यावर नसेल. तिच्या मुली रडत होत्या. रत्नानेच पोलिसांना फोन केला आणि आपला गुन्हा कबूल करत आपणच आपल्या प्रियकराला मारल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी आले. सूर्याचा मृतदेह, घरातली शांतता,
मुलींचे घाबरलेले चेहरे, सगळंच दृश्य भयानक होतं. रत्नाला अटक झाली. चौकशी सुरू झाली. तुझ्या मुलींना प्रश्न विचारले गेले. मुलींवर वाईट नजर. त्यामुळे त्या आईनं जे केलं ते योग्य होतं असं लोक बोलू लागले. सूर्यप्रताप 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ, आई वडिलांच्या काळजाचा तुकडा. पण आज त्याच्या वाईट कृत्यामुळे तो या जगात नाही. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. मित्र आणि मैत्रिणींनो, ही घटना केवळ एका पुरुषाच्या हत्येची नाही, तर एका आईच्या चुकीच्या निर्णयांची आणि त्यातून उद्ध्वस्त झालेल्या 2 छोट्या छोट्या मुलींच्या आयुष्याची ही कहाणी आहे. आईने स्वतःच्या भावनिक एकटेपणातून एका तरुणाशी प्रेमसंबंध ठेवले, पण त्या निर्णयाचा भार तिला नव्हे तर तिच्या वाढत्या मुलींना सहन करावा लागला. घरात एक अनोळखी पुरुष, समाजाच्या नजरा, कुजबूज, भीती, संशय या सगळ्यात त्या मुलींचं बालपण हळूहळू हरवत गेलं. आईच्या आयुष्यातील प्रेम मुलींच्या आयुष्यात असुरक्षिततेत बदललं. जेव्हा आई स्वतःच्या भावनांना प्राधान्य देते, तेव्हा अनेकदा मुलींच्या मनातील सुरक्षिततेची भावना तुटते. नात्यांमधील विसंवाद, संशय आणि राग वाढत गेला आणि शेवटी त्याचा स्फोट रक्तात झाला. आज त्या मुलींना कोण विचारणार की त्यांची चूक काय होती? आईचा एक निर्णय, एका तरुणाचा मृत्यू आणि 2 निष्पाप मुलींचं कायमचं जखमी भविष्य, या घटनेनं कोणीही जिंकलं नाही. म्हणूनच समाज म्हणून आणि विशेषतः पालक म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्वतःचं सुख शोधताना मुलांच्या मानसिक सुरक्षिततेवर घाला घालू नये. प्रेम करावं पण जबाबदारीनं, नातं ठेवावं पण मर्यादेत. कारण आईचे निर्णय केवळ तिचं आयुष्यच घडवत नाहीत, ते तिच्या मुलांचं संपूर्ण भविष्य घडवत असतात किंवा उद्ध्वस्तही करू शकतात. या घटनेमध्ये तुम्हाला नेमकं काय चुकीचं वाटतं, कोण चुकीचं वाटतं ते तुमच्या शब्दांत कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या.